कार्लेखिंड येथे उभारले बसस्थानक। लायन्स क्लब अलिबाग, डायमंड व प्रयास हॉस्पिटल यांच्या सौजन्याने कार्लेखिंड या ठिकाणी बसस्थानक उभारण्यात आले आहे। त्या बसस्थानकाचा उद्घाटन सोहळा 16 ऑगस्ट रोजी लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन NR परमेश्वरन यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी विशेष अतिथी म्हणून प्रथम प्रांतपाल लायन संजीव सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी लायन कीर्ती सूर्यवंशी, द्वितीय प्रांतपाल लायन प्रवीण सरनाईक व त्यांच्या पत्नी लायन श्रुती सरनाईक, माजी प्रांतपाल लायन अनिल जाधव, रिजन चेअरमन लायन विजय वणगे, झोन चेअरमन लायन प्रीतम गांधी हे उपस्थित होते। यावेळी बोलताना क्लबच्या अध्यक्षा लायन डॉक्टर रेखा मात्रे यांनी सांगितले की इथून खूप प्रवासी प्रवास करीत असतात, परंतु इथल्या थांब्याला निवारा नसल्यामुळे प्रवाशांना बऱ्याचदा कडक ऊन किंवा मुसळधार पावसात गाडीची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागे। अशा वेळी वृद्ध किंवा आजारी प्रवाशांचे हाल होत, म्हणून डायमंड क्लबने प्रवाशांच्या सोयीसाठी प्रयास हॉस्पिटलच्या मदतीने निवारा शेड उभारले आहे। त्याचसोबत प्रयास हॉस्पिटल गोठेघर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र व नेत्रचिकित्सा सेवा केंद्राचे गव्हर्नर सरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी डायमंड क्लबच्या पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील प्रतिष्ठित लायन्स सदस्य व पदाधिकारी, माणुसकी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवाण, तेजस्विनी फाउंडेशनच्या अध्यक्ष ॲडव्होकेट जीविता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमाबद्दल समाजातील अनेक स्तरांतून डायमंड क्लबचे अभिनंदन करण्यात येत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.